चला चला मैत्रिणींनो, आज काय बनवणार आहे आपण? आज बनवणार आहोत खानदेशची अस्सल आणि सर्वात झणझणीत डाळ गोंडोरी आणि मिरचीची भाजी पण म्हणतात बरं का या भाजीला. नमस्कार, मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी कुठंही स्किप न करता संपूर्ण बघा. मस्त अशी खानदेशमध्ये पार्टीसुद्धा बनवली जाते या भाजीची. तर मस्त आंबट चुक्याची बघा जुडी तुम्हाला दाखवली. अशी जुडी घेतली होती, छान स्वच्छ निवडून घेतली बघा. आणि बघू शकता छान अशी निवडलेली आहे. तर खूप पण मी काठ्या अशा कमी केल्या नाही, कवड्या कवड्या काठ्या राहू दिल्या आहे. तर इथं काही साहित्य घेतलेलं आहे बघा. मी इथं हिरवी मिरची घेतली, खोबऱ्याचे काप घेतले, आलं लसणाची पेस्ट घेतली, कढीपत्ता घेतला, टोमॅटो घेतलेले आहेत 5 ते 6, 4 वांगे घेतलेले आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहे अर्धी वाटी. तर इथं टोमॅटो खरं तर कच्चा वापरायचा, तर कच्चेच होते पण ते 2 दिवस वरती राहिले त्याच्यामुळे थोडेसे पिकून गेले. तर तुमच्याकडे पूर्ण कच्चा असला तर नक्की वापरा, पण काही हरकत नाही. आता साहित्य आपलं झालं, तर आता पुढची रेसिपी बघूया. तर इथं बघा तूर डाळ घेतलेली आहे मी. तर तूर डाळ तर वापरायलाच हवी. तर तुम्हाला जर तूर डाळ नसेल जास्त आवडत तर तुम्ही थोडीशी मूग डाळसुद्धा ॲड करू शकतात. तर बघू शकता, पण तूर डाळीचंच हे वरण भारी होतं. आता इथं बघा आंबट चुका मस्त मी स्वच्छ धुवून घेतला 2 ते 3 पाण्याने, कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये माती वगैरे असतं, तर स्वच्छ धुवून घेतला पाहिजे. तर आता तूर डाळ पण बघा मस्त स्वच्छ धुवून घेतली आणि कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेतली. आता आंबट चुका पण मस्त असा कट करून घेतला होता बघा, तोही टाकून घेतला. त्यानंतर हिरवी मिरची टाकून घेतली. हिरवी मिरची बघा अशी गंडुरी अशी कट करून घेतलेली आहे, म्हणूनच तिला डाळ गोंडोरी असं म्हटलं जातं. आता इथं खोबऱ्याचे कापसुद्धा मी टाकून घेतलेले आहे. आता अर्धी वाटी घेतलेली शेंगदाणे हे टाकून घेतलेली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगत आहे. तर इथं हो मैत्रिणींनो, आपला कांदा सांगायचा राहिला तर मी एक मोठा कांदा असा उभा कट करून घेतला आणि जी वांगी घेतली होती आपण ती मी अख्खीच धुवून घेतली आणि लगेच ताजी ताजी कट करून टाकली, म्हणजे मग ती काळी पडत नाही आणि तिची चव भारी येते. तर आता इथं बघा मी गरम पाणी टाकून घेतलं. थंड पाणी नका वापरू, गरम पाणी जर वापरलं ना तर भाजीला चव खरंच सांगते खूप अप्रतिम येते. आता बघा इथं मी सर्व साहित्य असं टाकून घेतलेलं आहे. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला मस्तपैकी ही डाळ गोंडोरी कुणीही करू शकल अशी पद्धत सांगितलेली आहे. तर तुम्ही अशी पार्टी वगैरे असली तर नक्की बनवू शकतात. खरोखर सांगते इतकी भारी लागते ना. तर खानदेश स्पेशल ही डाळ गोंडोरी नक्की तुम्ही बनवा. आणि विदर्भात हिला मिरचीची भाजी म्हटली जाते. तर म्हणूनच आपण हिच्यामध्ये आपण हिरवी मिरची जास्त वापरतो, म्हणून मिरचीची भाजी म्हटली जाते. तर मैत्रिणींनो, थोडीशी मिरची जास्त वापरा म्हणजे मग तिखटपणा येतो. म्हणून मी 9 ते 10 हिरवी मिरची घेतलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकतात. तर बघा आता कुकरला 3 शिट्ट्या मी करून घेतल्या आणि बघा असं मस्त शिजलेलं आहे सगळं आपलं साहित्य. अगदी झटपट होते. फक्त पूर्वतयारी आपण तयार जर केली ना तर काही वेळ लागत नाही. सगळं साहित्य काढून घ्यायचं. आता बघा हे थोडंसं आहे ना मी घोटणार आहे. आता इथं मी पातेलं ठेवलेलं आहे, गॅस चालू केला. आता आपण फोडणी देऊया. तर बघू शकता अगदी साधी सोपी झटपट आहे, चवदार आहे, स्वादिष्ट आहे, झणझणीत अशी ही मिरचीची भाजी डाळ गोंडोरी. तर आता मी थोडंसं रईच्या साह्याने अगदी अलगद मी थोडंसं घोटलेलं आहे. आता बघा तेल टाकलं 3 ते 4 पडी. त्यानंतर जिरं मोहरी टाकलं. जिरं मोहरी छान असं फुललेलं आहे. त्यानंतर आपण जी आलं लसणाची पेस्ट करून घेतली होती ती टाकून घेतली. थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि आता इथं बघा मी कढीपत्ता टाकला. कढीपत्ता नक्की वापरा, छान मस्त असं एक स्मेल येतो, स्वाद येतो. आता बघा आलं लसणाची पेस्ट जळून आहे म्हणून मी थोडंसं इथं पाण्याचा वापर केलेला आहे मैत्रिणींनो. म्हणजे मग आपले मसाले आता मसाले टाकेपर्यंत आपण मग मसाल्याचा डबा घेतो तोपर्यंत आलं लसणाची पेस्ट करपायला नको, म्हणून मग ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा, छान आहे. तर मग असं थोडंसं पाणी टाकून द्यायचं म्हणजे मग आलं लसणाची पेस्ट जळत नाही. तर आता बघा आधी तर तेलामध्ये परतवून घ्यायची. आता बघा आलं लसणाची पेस्ट मस्त परतलेली आहे. तर आता इथं जाणार आहे
हळद पावडर. तर मी इथं 1 चम्मच हळद पावडर वापरली आणि 1.5 चम्मच जिरं आणि धनाजिरा पावडर वापरली. आता इथं मी 1 चम्मच आपला हा गरम मसाला वापरलेला आहे. तर तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकतात. फक्त काळ्या मसाल्यामध्ये आपण मिरची वापरलेली असते लाल, तर मग भाजीचा कलर तुमचा लालसर येईल. म्हणून तुम्ही मग साधा आपला कुठलाही गरम मसाला वापरू शकतात, एव्हरेस्टचा वगैरे, तर जो तुमच्याकडे असेल तो. तर बघा आता हे मस्त छान अशी खमंग फोडणी बसलेली आहे. तर ही फोडणी खूप महत्त्वाची आहे मैत्रिणींनो. आता बघा आपण शिजवलेली डाळ आणि सगळ्या भाज्या अशा मी टाकून घेणार आहे. तर बघा मस्त हळू टाकायचं, म्हणजे मग तेल पण उडत नाही. आणि मस्त अशी ही झणझणीत डाळ गोंडरी बघा, तुम्ही बघता क्षणी असं वाटतंय आताच खावी की काय. आणि यासोबत मस्त अशा ज्वारीच्या भाकरी आणि पापड, लोणचं, कांदा, 1 नंबर पार्टी होते मैत्रिणींनो. आणि घरात पण आपण बनवू शकतो. तर आता मी चवीनुसार मीठ टाकणार आहे. आणि बघू शकता खोबरं मस्त किती छान दिसत आहे. आणि हो, तुम्हाला जर असं अख्खं खोबरं नसेल आवडत तर तुम्ही खिसून घेऊ शकतात. आणि जेव्हा आपण आलं लसणाची पेस्ट तेलामध्ये फ्राय करतो तेव्हा मग तुम्ही ते खोबऱ्याचं खीस तुम्ही असं थोडंसं परतवून घेऊ शकतात. पण डाळ गोंडरी म्हटल्यावर मग असंच खोबरं दिसायला हवं ना. तर बघू शकता खूप पण घोटलेलं नाही. तुम्हाला जर घोटलेलं हवं तर बघू शकता तुम्ही, मी या प्रकारे घोटलेलं आहे. म्हणजे थोडंसं मग वांगं पण दिसायला पाहिजे, टोमॅटो. आणि मस्त आता उकळी येत आहे या डाळ गोंडरीला. आणि मस्त अशा पावसाच्या दिवसामध्ये अशी गरमागरम डाळ गोंडरी खायला तर मजाच वेगळी. तर मैत्रिणींना तुम्हाला ही खानदेश स्पेशल झणझणीत आणि मस्त चमचमीत झणझणीत पार्टी स्पेशल डाळ गोंडरी रेसिपी आवडली का? जर आवडली असेल तर मोठ्या मनाने मोठ्या प्रेमाने सोनाज रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून जर तुम्ही आपल्या सोनाज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. आणि बघू शकता मैत्रिणींनो, मस्त आता ही भाजी आपली तयार झालेली आहे, शिजलेली आहे. मस्त एका मी आता भांड्यामध्ये काढून घेतली. आणि आता ताट मस्त आता सजवायचं आहे, म्हणजे वाढून घ्यायचं आहे. तर इथं कोशिंबीर पण मी बनवलेली आहे. तर डाळ गोंडरी म्हटल्यावर मस्त कोशिंबीर पाहिजे. आणि बघा आता मस्त कांदा कट करून घेतला आहे, कांदा पण ठेवलेला आहे. आणि आता जाणार आहे अशी मस्त मऊसूद अशी ज्वारीची भाकरी. तुम्ही बघू शकता किती मऊ मऊ लुसलुशीत ज्वारीची भाकरी तयार झालेली आहे. कुणाकुणाला रेसिपी आवडली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि बनवून बघा, घरातले तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. आणि मस्त आता ज्वारीची भाकरी घेतलेली आहे. आणि मग पापड तर गेलाच पाहिजे ना मैत्रिणींनो. मस्त उडदाचं पापडसुद्धा घेतलेलं आहे. तर ताट तयार आहे. चला मग या लवकर लवकर माझ्या दादांनो, ताईंनो आणि मावशींनो, या मग पटकन जेवायला. अशी झणझणीत खानदेश स्पेशल पार्टी स्पेशल मिरचीची भाजी डाळ गोंडरी रेसिपी तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, हाईप डन करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये रेसिपी शेअर करा, म्हणजे प्रत्येकाला या रेसिपीचा फायदा होईल. आणि बघू शकता मस्त अशी रेसिपी तयार झालेली आहे. तुमचं प्रेम, तुमचं सपोर्ट कायम असाच सोनाज रेसिपीवर राहू द्या. आणि खरंच तुम्ही खूप छान छान कमेंट करतात, मन भरून येतं. तुमच्या प्रत्येक कमेंट मी वाचत असते, मनाला खूप समाधान होतं. आणि एक छान वाटतं, आपल्या कष्टाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं कमेंट केल्यामुळं. तर नक्की एक लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका आणि हाईप डन करायला विसरू नका. मैत्रिणींनो, रेसिपी तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमची हृदयातून आभारी आहे. आणि बघू शकता मस्त असं गरमागरम डाळ गोंडरी काय भारी दिसत आहे ना. तर मग चला लवकर आंबट चुका आणा आणि पटकन अशी डाळ गोंडरी बनवायला घ्या तुम्ही पण, नाही तर या मग माझ्याकडं जेवायला. तर बघा मस्तपैकी कांदा आणि पापड, कोशिंबीर अशी आपली डाळ गोंडरी मिरचीची भाजी तयार झालेली आहे. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी. नक्की मैत्रिणींनो रेसिपी बनवून बघा आणि मला सांगायला मात्र विसरू नका. असंच प्रेम सपोर्ट कायम असू द्या. श्री स्वामी समर्थ.